नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहीतच आहे, नुकतंच महाराष्ट्रभरात आता आणि देशभरातच एकंदर मराठा निमित्त जे जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयानं, त्यावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षण एकूण शेतकी जाती ज्या वेगवेगळ्या देशभरातून आरक्षणाची मागणी करतायत त्या आणि या सर्व प्रकाराबद्दल, आरक्षणाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मराठा मोर्चा मराठा मोर्चानं जो हा एक डिस्कशन सुरू केलं, त्याच्या निमित्तानं आपण आता ही मुलाखत घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत प्रशांत भोसले, सांगलीहून. ते मराठा मोर्चामध्ये समन्वयक म्हणून काम पाहतात. मराठा क्रांती मोर्चाचे एक समन्वयक आहेत. एक नावाजलेलं नाव आहे त्यांचं बऱ्यापैकी. त्यांनी सुरुवातीपासून फॉलोअप घेतलेला आहे. याच्यामध्ये त्यांचा एक अभ्यास आहे. मराठा आरक्षणाची जी संविधानिकता आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, याच्यामध्ये त्यांचा अभ्यास आहे. तर आता आपण बोलणार आहोत प्रशांत भोसले यांच्याशी. तर प्रशांतजी, स्वागत तुमचं इंडी जर्नलच्या इन फोकस मध्ये. नमस्कार. तर तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा असेल की मराठा समाज, तसं बघायला गेलं तर मराठा ही जात किंवा जाती समूह म्हणू आपण त्याला, तर हा असं मानलं जातं की महाराष्ट्राच्या एकंदर परिस्थितीकडे पाहता किंवा सोशो इकॉनॉमिक परिस्थितीकडे पाहता हा एक वर्चस्व असलेला समूह आहे. त्याच्याकडे राजकीय वर्चस्व आहे आजपर्यंत, त्याच्याकडे जमीन जुमला आहे आजपर्यंत. तर या सर्व याच्यामध्ये आरक्षणाची जी मागणी आहे ती कशाच्या आधारावर केली जाते, मराठा आरक्षणाची? मुळामध्ये विषय असा आहे की मराठा समाज हा बहुसंख्य असलेला आहे आणि गावगाड्यातला प्रमुख समाज आहे. याबद्दल कुणाचं दुमत असल्याचं काहीच कारण नाहीये. पण एक सामाजिक स्थित्यंतर लक्षात घेता प्रत्येक समाजात प्रस्थापित आणि विस्थापित हे दोन गट कायमस्वरूपी अस्तित्वात असतात. प्रस्थापितांचा मान सन्मान हा कधीच विस्थापितांना मिळत नसतो. त्यांच्या आयुष्याच्या जगण्यामधून तुम्ही जर सामान्य लोकांच्याकडे बघत असाल तर ते घटनेला अनुसरून असणार नाहीये. या अनुषंगाने मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली होती. वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलं ते आमच्यासाठी दुर्दैवी याच्यासाठी आहे की मराठा समाजाला प्रगतशील किंवा डॉमिनंट कास्ट अप्रूव्ह करत असताना सर्वोच्च न्यायालयानं निकष असे लावले की सगळ्यात जास्त साखर कारखाने मराठा समाजाचे आहेत, सर्वात जास्त शिक्षण संस्था या मराठा समाजातील लोक चालवतात, महाराष्ट्रातले सर्वाधिक मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होऊन गेले. मग मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय आहे? पण आज एक जर घेतलं तर आज प्रशांत भोसले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांच्यामध्ये फरक नाहीये का? तर 100% 200-300 कोटी कमवणारे विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपये कमवायसाठी दिवस रात्र पळणारा प्रशांत भोसले यांच्यामध्ये नक्कीच फरक आहे. तो फरक न्यायालयानं अधोरेखित करणं आम्हाला अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं ते न्यायालयानं केलं नाही. आज सहकार क्षेत्रातली जी साखर कारखानदारी आहे ती 170 ते 175 घराण्यांमध्ये विभागली गेलेली आहे. मराठा समाजाच्या जमिनी सहकाराच्या नावावर काढून घेणाऱ्या मराठा समाजातील पुढाऱ्यांनी मराठा समाजाला त्यातला किती वाटा दिला याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं केलं गेलं पाहिजे होतं. ते न्यायालयानं नोंदवलं नाही, हा आमचा मुद्दा आहे. साखर कारखानदारीमध्ये सहकार क्षेत्रात सामाजिक आरक्षणाच्या धोरणानुसार निवडणुका होतात आणि लोक ते निवडून देत असतात. ती कुठली खाजगी मालमत्ता नाहीये. आणि जरी खाजगी मालमत्ता असेल तरी ज्या लोक तिथं चेअरमनशिप कारखाने आहेत त्यांना 8 लाखाच्या वरचं उत्पन्न असल्यामुळे असंही आरक्षण मिळणार नाहीये. मग आमचा मुद्दा आज असा प्रश्न आमच्यासारख्या तरुणाच्या मनाला पडतो की 100-200 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये अटक झाली म्हणून भुजबळाच्या समाजाचं आरक्षण काढून घेतलं का? पंकजा मुंडेच्या 22 साखर कारखान्यात म्हणून वंजारी समाजाचं कोर्टानं आरक्षण काढून घेतलं नाही का? मग मराठा हा जर या देशाचा नागरिक असेल आणि 340 असेल किंवा कुठलीही जी वैधानिक मागासलेपणाची परीक्षा आहे त्या कसोटीला या समाजातील विस्थापित घटक जर पात्र ठरत असेल तर या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. बर, तुम्ही आता एक शब्द वापरला, पात्रता. समजा या सर्व निकषांवर पात्र ठरत असेल तर, पण आता तुम्ही जे दावा केला किंवा तुम्ही म्हणला की जाती अंतर्गत जे वर्गीय रचना आहे, म्हणजे एक प्रस्थापित वर्ग आहे, एक विस्थापित वर्ग आहे असं तुम्ही म्हटलात, तर याला पुरावा ठरणारी किंवा याला समर्थन देणारी काही आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध आहे का? याच्याबद्दल काही अहवाल, सर्वेक्षण काय आहेत ही आकडेवारी? यामध्ये एक प्रथमेश जी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सुरुवातीला ज्यावेळी कालेलकर आयोग स्थापन झाला
निश्चितच मराठा समाजामध्ये काहीतरी देशमुखी, इनामदारी, पाटीलकी या अतिरिक्त असलेल्या स्वाभिमानामुळे त्या काळातील मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करू वाटली नाही. पण घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या काळात सांगितलं होतं की मराठा समाजाची आजची जी स्थिती आहे ती भविष्यात असणार नाही आणि मराठा समाजाला ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी मी हे प्रोव्हिजन केलेलं आहे की मराठा समाज देखील आरक्षण मागू शकतो. आता मुद्दा असा आहे की कालेलकर आयोगाच्या वेळी मराठा समाजाने मागणी केली नसेल, निश्चित ठीक आहे. बी.डी. देशमुख आयोगाला 1961 साली त्यावेळी देखील मराठा समाजाने मागणी केली नाही हे आपण समजू शकतो. पण मंडल आयोग ज्यावेळी आला त्यावेळी मराठा समाजाला या राज्यामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण लागू होतं. इंग्रजांच्या काळात देखील मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण लागू होतं. मग 1979 ला ज्यावेळी जातीनिहाय जनगणना झाली, मंडल आयोगानं कशाच्या आधारे मराठा समाज हा रुलर समाज केला? कारण घटनेमध्ये रुलर ही डेफिनेशन जी आहे ती राज्यकर्त्यांसाठी आहे, राजा, पारंपरिक ज्यांच्याकडे सगळे सत्ता स्रोत आहेत अशा लोकांसाठी. मग एक व्यक्ती हा सत्ताधीश असू शकतो, पूर्ण समाज कधीही सत्ता गाजवू शकत नाही. हे निरीक्षण मंडल आयोगानं नोंदवताना जी चूक केली ते या देशातील सगळ्या क्षत्रिय असलेल्या मागास लोकांच्या समोर अन्यायकारक होती आणि त्याचा कुठलाही रिव्ह्यू घेतला गेला नाही. तिथून पुढील काळात खत्री आयोग, बापट आयोग असे विशिष्ट आयोग नेमले गेले. पण त्या आयोगाने फक्त खुर्चीमध्ये बसून फोनवरून प्रशासकीय यंत्रणेने जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आणि मंडल आयोगाने नोंदवलेलं मत की मराठा समाज ही प्रगत आणि आयुष्य जगणारी जात आहे हे निरीक्षण फक्त पुढे ढकलायचं काम केलं, ज्याला छेड गायकवाड आयोगाने दिला. गायकवाड आयोगाने जे सर्वेक्षण नोंदवलं त्या याच्यामध्ये गावगाड्यातील जो समाज आहे त्या समाजाला शैक्षणिक घेताना येणाऱ्या अडचणी असतील, शासकीय सेवांमधलं प्रतिनिधित्व असेल, याचा जो काही आकडेवारी मांडली ती ही केली. सर्वोच्च न्यायालयानं मत नोंदवत असताना त्यांच्या कन्क्लुजन पॅरा 16 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की जे पुरावे आयोगाने दिलेले आहेत ते ग्राह्य मानण्यात आलेले आहेत, पण जी अपवादात्मक परिस्थिती मांडली गेली पाहिजे होती ती न्यायालयात मांडली गेली नाही किंवा हायकोर्टाने ते चुकीच्या पद्धतीने मांडली. म्हणजे हायकोर्टानं जे सांगितलं आणि आयोगाचं जे म्हणणं होतं की या राज्यातील 73% समाज हा मागासवर्गीय आहे, त्यामुळे याचं आरक्षण वाढवलं पाहिजे आणि कोर्टाने ते फक्त डिनाय केलं. हे डिनाय करत असताना आयोगाने जे पुरावे गोळा केले मराठा समाजासाठी ती एक अत्यंत दिलासादायक बाब आहे की जे डेटा कलेक्शन झालं किंवा मराठा समाजाचे मागासलेपणाचे जे पुरावे दिले गेले ते कुठेतरी थोड्या प्रमाणात कोर्टानं प्रोटेक्ट करायला दिसले, तर त्यामुळे तेवढा एक दिलासा आहे की त्याच्यावर पुढची रणनीती ठरवता येऊ शकते. ओके, पण ही जी आकडेवारी तुम्ही सांगताय, हे जे अहवाल सांगताय तुम्ही, तर त्याच्यामधलं काही तुम्ही थोडंसं स्पष्टीकरण म्हणजे तुम्ही सांगू शकता का की किती टक्के समूहाला काय प्रतिनिधित्वाची आकडेवारी किंवा टक्केवारी, काही अशी ठोस हे आहे का की जे ग्राउंड बनतील? कारण आपल्याला माहितीये की हे जे रिझर्वेशनचं जे एक उपाय म्हणतो, रेमेडी जी आहे किंवा अफर्मेटिव्ह ऍक्शन ज्याला म्हटलं जातं, तर ते एक हिस्टॉरिकल करेक्शन म्हटलं जातं की बाबा ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे तिच्यावर केला गेलेला न्याय किंवा तिच्यावर केले गेलेलं रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन थोडस या अर्थानं, तर ते मराठा समाजाच्या याला हिस्टॉरिकल ग्राउंड म्हणून कसं बसतं ते अफर्मेटिव्ह ऍक्शनचं? दोन गोष्टी आहेत प्रथमेशजी. एक गोष्ट पहिल्या लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही जे सांगताय ते आर्टिकल 335 नुसार बाबासाहेबांनी जे एससी एसटी साठी दिलं होतं, सोशली एक्सक्लुडेड कम्युनिटीज, म्हणजे ज्या बहिष्कृत समाज आहेत त्यांना निर्दोषपणे या समाजामध्ये वावरता यावं याच्यासाठी केलेली ते घटनात्मक प्रोव्हिजन होती, ती एससी एसटी साठी लागू आहे. ओबीसीसाठी, इतर मागासवर्गांच्यासाठी जे व्यावसायिक 12 बलुतेदार, 18 बलुतेदार किंवा जे व्यावसायिक वर्गीकरण आपण जे म्हणतो वसाहतवादातून ज्या समाजाला मागासले पण आलं, उदाहरणार्थ शेती हा व्यवसाय करणं, कोर्टाचं मत आहे की शेती करणं हा प्रोफेशन आहे, त्यामुळे प्रोफेशनल करणाऱ्या माणसाला, मग ओबीसी मध्ये असेल, जर तुमच्या 340 नुसार दिलेल्या आरक्षणाचा पायाच हा व्यावसायिकरण असेल, 18 बलुतेदार 12 बलुतेदारांनाही त्या निकषावर आरक्षण दिलं असेल, तर मराठा समाजाला तुम्ही एससी एसटी प्रमाणे जर पात्रता सिद्ध करा म्हणलं तर हे घटनेला अनुसरून असणार नाही, हे घटनेला अभिप्रेत नाहीये. जर वसाहतवादातून निर्माण झालेल्या मागासांच्यासाठी तर मागास प्रवर्ग असतील तर त्या याच्यासाठी असलेले निकषच मराठा समाजाला लावले गेले पाहिजे होते, ही आमची धारणा आहे. उदाहरणार्थ आता माळी काम करणं हे एक प्रकारचं शेती काम आहे. वंजारी ऊस तोडी करतात, शेतकरी त्या पद्धतीचंच आहे. सोनारांना जर ओबीसी आरक्षण मिळू शकतं तर शेती काम करणाऱ्या ज्याला त्याचे मूलभूत अधिकार घटनेनं पहिल्या घटना दृष्टीने
काढून घेतले की तो त्याच्या मालाचे भाव निश्चित करू शकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना 12 महिने कष्ट करायचं आणि कोणतं भांडवलदार त्याच्या मालाचा स्टॉक करून त्याची किंमत वाढवून विकणार पण त्याला पैसे देणार नाही. मग या असमतावादाला उत्तर आणि या शेतकरी वर्गाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या भावनेने ही आरक्षणाची मागणी होती. आणि कोणत्याही इव्हन मराठा आरक्षणाला विरोध करणारे संचेती असतील, दातार असतील, या लोकांनी देखील हे मान्य केलेलं आहे. मुद्दा हाच आहे की 50% वरचं आरक्षण देऊ नये. मराठा समाज मागास आहे, मराठा समाजाचे प्रश्न आहेत, तर त्यांना 50%च्या आत द्या, 50%पेक्षा वर आरक्षण देऊ नका, ही सर्वांची मागणी आहे. बर, मग आतापर्यंत जी कायदेशीर मांडणी झाली, जे काही आतापर्यंत कोर्टासमोरचे आर्ग्युमेंट झाले, मग ते 2014 मधलं असेल किंवा मग 2016 मधलं असेल, तर या दोन्ही याच्यामध्ये जे काही कोर्टासमोर अहवाल प्रस्तुत केले गेले त्याचा थोडक्यात प्रवास सांगू शकाल का, की आर्ग्युमेंट काय केलं गेलं आणि कुठले अहवाल दिले गेले कोर्टासमोर आणि कसे निर्णय घेतले? 2014 मध्ये ज्यावेळी नारायण राणे समितीने बापट आयोगाचा अहवाल फेटाळून नारायण राणे समितीने मराठा समाजाला 16% शासकीय सेवा नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला. मंत्रिमंडळ लेवलला तो घेतलेला निर्णय होता. त्याला कुठलाही घटनात्मक दर्जा नव्हता किंवा आयोगाच्या मार्फत त्याची चौकशी केली नसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट की अध्यादेशाचं कायद्यात त्या काळात रूपांतर झालं नाही. सत्तांतरानंतर फडणवीसांची सत्ता आली नाही, त्यांनी ते कायद्यात रूपांतर करण्याचं राहून गेल्यामुळे कोर्टानं त्यामध्ये तो अध्यादेश रद्दबातल ठरवला. त्याच राणे समितीच्या आधारे फडणवीस सरकारनं कायदा केला आणि त्या कायद्याला पुन्हा कोर्टामध्ये ज्यावेळी चॅलेंज झालं त्यावेळी कोर्टानं आयोगाच्या वगैरे या सूचना दिल्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. स्वर्गीय न्यायमूर्ती म्हसे साहेबांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर त्यांच्या प्राकृतिक स्वास्थ्यामुळे त्यांना वेळ देता आला नाही, त्यात त्यांचं दुःखद निधन झालं. त्यानंतर एक वर्षभर रेंगाळल्यानंतर गायकवाड समितीची तिथं शिफारस होऊन गायकवाड समिती अस्तित्वात आली आणि गायकवाड आयोगाने त्याचं काम चालू केलं. जवळपास राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये वाड्या वस्त्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी जनसुनावण्या घेऊन मला इथे जबाबदारीनं सांगू वाटतंय की मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्या ओबीसी समाजाने सुद्धा विरोध केला होता त्यांचं म्हणणं एकच होतं की मराठा समाज मागासलेला आहे, त्याला आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसी मध्ये देण्याऐवजी ते स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्या, अशा पद्धतीची मागणी होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये राणे समितीचा अध्यादेश असेल किंवा याच गोष्टीवरनं नाकारण्यात आलं की हा घटनात्मक दत्त आयोगाच्या मार्फतून सर्वेक्षण न करता दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे ते कालबाह्य ठरवण्यात आलं. 2018ची केस यापासून वेगळी कशी झाली की 2018 मध्ये आपल्याकडं मराठा आरक्षणाचा एक घटनादत्त कमिटीचा अहवाल होता. 102व्या घटनादुरुस्ती जी झाली त्या याच्यामध्ये हायकोर्टात मत नोंदवत असताना जे पार्लिमेंटरी कमिटीचे रिपोर्ट्स होते किंवा ज्या डिबेट्स होत्या राज्यसभेत लोकसभेमध्ये त्या ग्राह्य धरल्या गेल्या की राज्य सरकारचे अधिकार आहेत 15(4) आणि 16(4) नुसार ते त्यांनी फुलफिल करू शकतात. ज्यावेळी सेंट्रल लिस्ट बनवायची असेल तेव्हा सेंट्रलची परवानगी लागेल, राज्य त्यांच्या स्वतंत्र याद्या करू शकता, अशा प्रकारचा निकष मान्य उच्च न्यायालयानं लावला होता. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये या गोष्टी नाकारण्यात आल्या की या घटनादुरुस्तीचा उद्देश असा मानला गेला की 102व्या घटनादुरुस्तीनंतर देशामध्ये जर आरक्षण लागू करायचं असेल तर देशाची एकच लिस्ट असावी आणि ती लिस्ट ठरवण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला राहील. आता फडणवीसांच्या काळामध्ये हे आरक्षण देत असताना हे 100% ही गोष्ट सगळ्यांना माहित होती की 102वी घटनादुरुस्ती झालेली आहे. याच्यासाठी फडणवीसच नव्हे तर या राज्यातला प्रत्येक पक्ष त्याला जबाबदार आणि ह्या सर्व राजकीय पक्षांनी याची पूर्ण कल्पना होती की 102व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला अधिकार नाहीये. परंतु त्यामध्ये अशी कायदेशीर प्रगल्भता किंवा क्लॅरिफिकेशन आलं नव्हतं कुठल्याही न्याय व्यवस्थेकडून की याचा अर्थ काय आहे, ते या केसमुळे आलं. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष जबाबदारी झटकू शकत नाही की हे फडणवीसनं आरक्षण दिलं, मग फडणवीसनं आरक्षण दिलं असेल तर समर्थन सगळ्या राजकीय पक्षांनी केलं तर सगळे जबाबदार आहेत. यात फडणवीसांच्याकडं जाणीवपूर्वक झालेली एक चूक मला इथं अधोरेखित करायची आहे की फडणवीसांनी ज्यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा मागास आयोगाच्या माध्यमातून कायदा तयार केला आणि तो कायदा न्यायालयात चॅलेंज होण्यापूर्वी किंवा 2018चा सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचा कायदा तयार करत असताना 2015 साली जो कायदा बनवला होता तो रद्द करणं आवश्यक होतं. तो रद्द न करता आणखीन एक नवीन कायदा चॅलेंज करून एक नवीन प्रश्न निर्माण केला गेला आणि त्या कायद्यामध्ये जाणीवपूर्वक 2014च्या नियुक्त्या त्या याच्यातनं संरक्षित केल्या गेल्या, जी मोठी अडचण होती त्याची मागणी देखील नव्हती.
मग हे फडणवीसांसारखा एखादा वकील व्यक्ती ज्यावेळी हे करतो त्यावेळी नक्कीच संशयास्पद वातावरण तयार होतं की कोणताही कायदा किंवा कोणताही आयोगाचा अहवाल तुम्हाला पूर्वलक्षी लागू करता येत नाही. मग तुम्ही 2018च्या आयोगाच्या आधारे 2014च्या नोकऱ्या प्रोटेक्ट करण्याचा कसा काय कायदा बजावला? आणि ह्याच चुकीमुळं सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान निकालामध्ये देखील सगळ्यात पहिलं तेच नोंदवलं गेलं की मुंबई उच्च न्यायालयानं अहवालानं योग्य प्रकारे काम केलं नाही आणि चुकीच्या पद्धतीनं रेट्रोस्पेक्टिव्हली हे लागू केलं आणि यामुळे या अहवालावर एक संशय निर्माण झाला आणि या आजच्या निकालामध्ये त्याचे प्रसाद उमटलेले दिसून येतात. ओके, मग आता तुम्ही आता जी कोर्टाची ऑर्डर आहे, आता सर्वोच्च न्यायालयानं दिलेली जी ऑर्डर आहे तिचा व्यवस्थित अभ्यास केलेलाच आहे, तुम्ही तिचं तपशीलवार सगळं वाचन केलेलं आहे. तर त्यातले कोर्टाचे प्रमुख आक्षेप काय आहेत याच्यामध्ये? आता कोर्टानं उदाहरणार्थ असं विधान केलेलं आहे की 50% ही जी लिमिट आहे ती सामाजिक न्यायासाठी महत्वाची लिमिट आहे आणि तिला ओलांडणं हे सामाजिक न्यायाला धरून होणार नाही, असणार नाही आणि त्यामुळं हे रद्द करत आहोत. त्याचसोबत मराठा समाजाला अशा कुठल्याही प्रकारच्या याची गरज नाही, तो डॉमिनंट समाज आहे. तर यातले जे आक्षेपाचे मुद्दे आहेत ते काय आहेत आणि त्याचं खंडन आता यापुढं कसं करता येईल आणि यापुढे कायद्याचा प्रवास कसा असेल? मुळात कोर्टाने जे आक्षेप नोंदवलेले आहेत ते दोन गोष्टीवर आहेत की अपवादात्मक परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण देऊ नका असा कुठेही आक्षेप नाहीये. म्हणजे 50%च्या आत जर आरक्षणामध्ये घालून जर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर त्याला सर्वोच्च न्यायालयाची देखील मान्यता मिळेल आणि कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही हे प्रथम स्पष्ट करतो. मुळामध्ये कोर्टाचे दोनच महत्वाचे मुद्दे होते की अपवादात्मक परिस्थिती निर्माण होणे म्हणजे अपवादात्मक परिस्थिती काय, तर एखादा समाज मागास आहे याच्यापेक्षा तो गावगाड्यापासून बाहेर फेकलेला असणं किंवा तो गावाबाहेर राहत असणं ही जी अट आहे तेवढ्या एकाच अटीवर न्यायालय अडून बसल्यामुळं हा पेच निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट कोर्टानं जे मत नोंदवलेलं आहे की इथून पुढे राज्याला हा फक्त मराठा आरक्षणासाठी नव्हे तर या देशाच्या संपूर्ण आरक्षण व्यवस्थेला धक्का देणारा निकाल आहे. कारण या देशातील सगळ्या राजकीय पक्षांची म्हणा किंवा त्या त्या राज्यांची घटनेनं दिलेली 15/4 आणि 16/4 नुसारची जी अधिकारिता आहे ती 102व्या घटनादुरुस्तीनंतर काढून घेतलेली आहे. इथून पुढे कोणत्याही प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकार किंवा सर्वेक्षण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असणार नाहीये. आता हे दोन महत्वाचे आक्षेप सर्वात हेच आहेत की या परिस्थितीमध्ये 102वी घटनादुरुस्ती 50%च्या वरचं आरक्षण अहवालाचा जो विषय आहे ते मी मगाशी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जो डेटा कलेक्ट झालेला आहे तो ग्राह्य धरला गेलेला आहे, पण त्या डेटाच्या आधारे जी अपवादात्मक परिस्थिती मांडली गेली पाहिजे होती किंवा जे त्याचं विवेचन आहे अपवादात्मक परिस्थितीचं ते त्या याच्याला अनुषंगानं अनुसरून नसल्यामुळे ते नाकारत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. भविष्यामध्ये 102व्या घटनादुरुस्तीनंतर निर्माण झालेला पेच की ज्याच्यामध्ये जर सेंट्रल एखादा ऑर्डिनन्स काढला तर बाबा 102व्या घटनादुरुस्तीचा प्रश्न सुटू शकतो आणि उर्वरित याच्यामध्ये 50%ची जी मर्यादा आहे की या केसमध्ये असे बरेच गोष्टी आहेत की मायनॉरिटींसाठीचं रिझर्वेशन असेल किंवा 16/4 15/4च्या खालच्या ही असतील, यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या राज्य सरकारच्या पातळीवर झालेल्या आहेत. फडणवीसने जरी आरक्षण दिलं असलं तरी विद्यमान सरकारच्या हातामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्याच्या माध्यमातून त्या चुका सुधारता येऊ शकत होत्या, पण त्या अशोक चव्हाणांच्याकडून सुधारल्या गेलेल्या नाहीयेत. आपण हे सरकारला सुद्धा सांगितलं होतं की राज्य सरकारतर्फे तुम्ही प्रस्ताव पाठवून तो राष्ट्रपतींच्या समोर जर पेंडिंग राहिला तर जोपर्यंत राष्ट्रपती त्याच्यावर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कुठलाही निकाल न्यायालयाने दिला नसता आणि यामध्ये 3 ते 4 वर्ष समाजाला वेळ मिळाला असता, पण ते दुर्दैवानं घडलं नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये कायदेशीर लढाईसाठी परत हेच होणार आहे की हा अहवाल परत राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल आणि याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंवा आणखीन एक मत कोर्टानं नोंदवलं होतं ते सांगणं गरजेचं आहे की मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे सर्वेक्षण केलं गेलं ते अत्यल्प आहे. तर फेअर सर्वेक्षण किंवा फेअर आयोग नेमत असताना ते एक आयडेंटिफिकेशन किंवा सेंट्रल सिस्टीम कडून ते नोंदवून घ्यावं लागेल की मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोकांचं सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे आणि त्याची मर्यादा काय असली पाहिजे आणि त्याचे निकष तुम्ही 340 ओबीसीना लावले ते लावणार का एससी एसटी जे निकष आहेत ते लावणार आणि या सगळ्या गोष्टीमधून एक घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीत राहून
एक रिव्ह्यू पिटिशन कशा पद्धतीनं करता येईल किंवा थेट राष्ट्रपतींचा दरवाजा कसा ठोठवता येईल किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे याची तक्रार कशी घेऊन जाता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. बर, आता तुम्ही या सर्व ह्याच्यात म्हणालात की 50% जर सीमा ओलांडायची नसेल तरी चालेल, पण या गोष्टीवरूनच बऱ्यापैकी गदारोळ आहे की इतर समूहांचे जे आरक्षण आहे, विशेषतः ओबीसी आरक्षण जे आहे, त्याला याच्यामुळे धक्का बसेल किंवा त्याला त्यांचं नुकसान होऊ शकतं ओबीसी जातींचं याच्यामुळे. हा एक महत्वाचा आक्षेप याच्यामध्ये आहे. तर याला कसं हे करता येईल मग? आता हे कसं ऍडजस्ट होणार जर 50%च्या हा जर प्रश्न सोडवायचा असेल ना, तर या देशाला किंवा या देशातल्या राजकीय पक्षाने एक निश्चित करायला लागेल की तुम्ही घटनेप्रमाणे चालणार आहात का मनाप्रमाणे चालणार. म्हणजे पॉलिटिकल अजेंडा शुड नॉट बी अ कॉन्स्टिट्युशनल अजेंडा. राजकीय अजेंडा हा कधीच घटनात्मक अजेंडा असू शकत नाही. जर मंडल आयोगानं जर रेकमेंड केलेल्या याद्या, आता यातला सगळ्यात मोठा घोळ सांगतो, 102वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर 366-26 ही सुद्धा घटनादुरुस्तीतली एक तरतूद आहे की इतर मागास म्हणजे कोण, जो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे असा समूह म्हणजे ओबीसी. आता यामध्ये सगळ्यात मोठा गोळ आहे की इंदिरासांनी हे प्रकरण उभं राहिलं ते मंडल आयोगाच्या आरक्षण देण्याच्या तरतुदीनंतर उभं राहिलं. पण मंडल आयोगानं सर्वेक्षण करत असताना एक सगळ्यात मोठी घटनाबाह्य चूक केली होती, ती म्हणजे मंडल आयोगानं जातीनिहाय सर्वेक्षण केलं होतं आणि त्याला सर्व 9च्या 9 जजेसनी चपराक लगावला होता की ही घटना ही जात्यांतासाठी निर्माण झालेली आहे, त्यामुळे तुम्ही जाती आधारित केलेलं सर्वेक्षण हे कोर्ट मान्य करू शकत नाही. त्यासाठी ऑफिस मेमोरेंडम ऑफ मंडल कमिशन हा नाकारला गेला होता. आणि त्या काळामध्ये तत्पूर्वीच्या राज्य मागास आयोगाने ज्या याद्या तयार केल्या होत्या मागास समूहांच्या, त्यांच्या मागासलेपणाच्या आधारित त्या ग्राह्य धरल्या गेल्या. इंदिरा साहनीच्या निकालामध्ये जर बीडी देशमुखांनी सुचवलेल्या जाती समाविष्ट असतील तर तदनंतर समाविष्ट झालेल्या बेकायदा जाती घटनात्मक कशा याच्यावर विचार करावा लागेल. त्यांचं कोणतं सर्वेक्षण झालं, कारण ही समाजाची किंवा जाती जातीची लढाई नाहीये, ही घटनेला मजबूत बनवण्याची लढाई आहे. जर माळी आणि मराठा समाज कम्पॅरेटिव्हली बघितलं तर मराठा समाज हा बहुतांशी दुष्काळी भागात सापडतो आणि माळी समाज हा बागायतदार आहे. मग कम्पॅरेटिव्ह करताना बागायतदार समाजाचा माळी समाजाला आरक्षण आणि तेच दुष्काळी भागात शेती करणाऱ्या मराठ्यांना आरक्षण नाही, हे चुकीचं आहे. यात घटनेत आणखीन एक तरतूद आहे की ज्यावेळी भाषावर प्रांत रचना झाली, हैदराबाद स्टेट मधले 5 जिल्हे महाराष्ट्रात विलीन होऊन त्यांचं मराठवाडा झालं आणि मराठवाडा ज्यावेळी महाराष्ट्रात सामील झालं त्यावेळी घटनेमध्ये एक संरक्षण दिलं गेलेलं आहे महाराष्ट्र शासनाला की हैदराबाद स्टेट मधून जी महाराष्ट्रात विलीन झालेली जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना शासकीय सेवा आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा बाद या घटनेद्वारे येणार नाही. मग मराठवाड्यातल्या जर मराठ्यांना जर आरक्षण दिलं गेलं असतं तर 15(1) आणि 16(1) प्रमाणे तुम्ही बर्थ, प्लेस आणि कास्ट मधून डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांना जर त्या तरतुदीचा आधार घेऊन आरक्षण दिलं गेलं असतं तर ते ऑटोमॅटिकली पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणीतल्या सगळ्या मराठ्यांना मिळालं असतं. पण राजकीय अनास्था आणि मराठ्यांच्या संबंधित भ्रामक जे चित्र निर्माण केलं की मराठा समाज म्हणजे खूप प्रगतशील आहे, तर एक दुर्दैवाची गोष्ट आहे की गोखले समितीने जो अहवाल नोंदवला त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे मराठा समाजाचे, म्हणजे 42,000 मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या गोष्टीकडे कोणताही समाज गांभीर्याने बघणार नाही. आणि शरद पवार हे मराठा नेते आहेत म्हणून मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, ही धारणा चुकीची आणि ती बदलली पाहिजे सर्वांनी. ओके, तर आता मग यापुढं आंदोलनाचे काही इशारे दिले गेलेत मराठा क्रांती मोर्चाकडून. तर यापुढे मग हिंसात्मक किंवा तीव्र पद्धतीनं काही प्रतिक्रिया उमटणार आहे काय? आणि दुसरी गोष्ट, आता कायदेशीर लढाईसाठीच एक तुम्ही 2-3दा उल्लेख केला की जातीनिहाय जनगणना हा जो प्रकार आहे, तर 2011च्या सेन्सस मध्ये सोबतच कास्ट सेन्सस सुद्धा करण्यात आला होता. मात्र त्याची आकडेवारी जाहीर करण्यात नाही आलेली. गेले 5 ते 6 वर्ष ही मागणी होतीये, अनेक घटकांकडून मागणी होते की जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी ओपन करा. तर याची मागणी सुद्धा करणार आहे का? याबद्दलची मागणी. प्रथमेशजी, मी अभिमानाने सांगतो की आपण सर्वात पहिला मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाची चळवळ चालवली तेव्हापासून आपण जातीने आरक्षणाची मागणी करतोय. याची 2 कारणं आहेत. मराठा समाजामध्ये किंवा मी एक जातीय व्यवस्था किंवा माझ्या जातीचं आरक्षण गेलंय म्हणून मी हे बोलत नाहीये. हा कायद्याचा आणि घटनेचा प्रश्न आहे. जसं घटना इतरांसाठी तशी ती आमची सुद्धा आहे. देशामध्ये 27%
60% आरक्षण लागू जे केलं गेलं ते देशातील ओबीसीची लोकसंख्या लक्षात घेऊन लागू करण्यात आलं. मग याचा जर सारासार विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या ओबीसीची लोकसंख्या 27% भरू शकते, पण ही 27% तमिळनाडू किंवा केरळमध्ये भरू शकते का? तर ती नाही भरू शकत, कारण केरळमध्ये एससी एसटी इकडल्या म्हणजे असा अतिमागास समाज आणि आदिवासी समाज जे असते. मग याचं फेर सर्वेक्षण जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर काय होईल की ओबीसी मध्ये जे प्रोपोर्शनल 50% रिझर्वेशन द्यायची जी तरतूद आहे तर ती प्रत्येक कास्टला त्या त्या समूहामध्ये विभाजित करून देता येईल की ज्या राज्याला जेवढ्या आरक्षणाची गरज आहे. जिथं आज मराठा समाज जर समजा ओबीसी मध्ये जायला तयार आहे आणि महाराष्ट्रात ओबीसीची लोकसंख्या जर 40%च भरली तर जो 7%चा डिफरन्स जो राहील त्या 7% मध्ये मराठा समाज ऍडजस्ट होऊ शकतो. यासाठी जातीने जनगणना ही उघड झालीच पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. दुसरा मुद्दा तुम्ही ह्याचं बोललात की आंदोलन तीव्र असणार का उद्रेक असणार. आता अशा प्रकारचं कुठलंही नियोजन किंवा कुठलाही इशारा दिला गेलेला नाहीये. मी आज सुद्धा सांगतो की सत्ता असू दे सत्ता नसू दे आरक्षण असू दे नसू दे मराठा हा सत्तेनं जरी नसला तरी सामाजिक मनानं या राज्याचा सत्ताधारीच आहे. आज या राज्याच्या ह्याच्यामध्ये युनायटेड मराठा WMO असेल, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन असेल, युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन असेल, मराठा सेवक समिती असेल, आरक्षण जरी गेलं तरी आज हे आम्ही लोकांचे प्राण वाचवायचे सोडलेले नाहीत. आम्हाला आमच्या सोयी सुख सुविधांपेक्षा या राज्यातील मानवी जीवन सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण असा कोणताही निर्णय घेतला नाहीये की ज्यामुळे या राज्यातील मानवी जीवन व्यवस्था धोक्यामध्ये येईल. पण 14 तारखेच्या माध्यमातून आपण एक स्टँड फॉर मराठा रिझर्वेशन नावाचं एक डिजिटल कॅम्पेन चालू करतोय ज्याच्या माध्यमातून मराठा समाज संघटित करण्याचं काम होईल आणि भविष्यामध्ये रस्त्यावरचे नाही तर कायदेशीर आणि राजकीय व्यवस्था बदलायच्या माध्यमातून आंदोलन उभं केले जातील. आणि यातला पहिला आमचा हेच असेल की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रचार आमचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचा आम्ही प्रचार करणार नाही. मग आता या परिस्थितीमध्ये आता तुम्ही पुढच्या सगळ्या दिशेबद्दल बोलतच आहात तर काही प्रतिक्रिया अशा सुद्धा येतात की सगळ्यांचंच आरक्षण काढून टाका मग आम्हाला नाही तर कुणालाच नाही किंवा बाकीचे आरक्षण कशाला हवंय या प्रकारचं. तर अशा दृष्टिकोनाबद्दल काय मत आहे हा एक प्रश्न झाला. आणि शेवटचा प्रश्न असा असेल माझा की व्यवस्थात्मक परिवर्तन जे आहे म्हणजे सार्वत्रिक शिक्षण सार्वत्रिक आरोग्य यातून मराठा समाजाचा जो मराठाच काय किंवा आर्थिक निकषांवरती किंवा सोशो इकॉनॉमिक निकषांवरती जो मागास राहिलेला समूह आहे त्यांचे सर्वांचेच प्रश्न सार्वत्रिक शिक्षण सार्वत्रिक आरोग्य सार्वत्रिक नोकरी यातून सुटू शकणार नाहीत का असे दोन प्रश्न आणि त्यानंतर आपण थांबूया. आता शेवटी एक लक्षात घ्या व्यक्त होणं आणि त्या व्यक्त होण्याला कायद्याचा दर्जा प्राप्त होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला जरी वाटत असलं की कुणालाच आरक्षण नको तर ती घटनात्मक प्रक्रिया घटनेची प्रोव्हिजन आहे ती मी बदलू शकत नाही. म्हणजे ज्याचा जो अधिकार आहे तो त्याला मिळाला पाहिजे. मुळामध्ये मराठा समाज या व्यवस्थेपर्यंत का किंवा या मागणीपर्यंत का आला तर याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे की जर मागासवर्गीयांच्यासाठी 50% मर्यादा निश्चित करून खुल्या प्रवर्गासाठी 50% मर्यादा निश्चित केलेले गुणवत्ताधारकांसाठी गुणवत्तेचा फक्त एकच निकष आहे की तुमचा जात धर्म कोणताही असू दे तुमच्या सवलती सोडून खुल्या प्रवर्गात तुमचा दावा निश्चित करून गुणवत्तेच्या आधारे स्पर्धा करायची. पण प्रथमे जी तुम्ही एमपीएससीचे किंवा राज्य निवड मंडळाचे मागील 10 वर्षाचे जर निकाल बघितले तर एक चित्र रंगवलं जातं की 50% मध्ये मराठी आणि ब्राह्मण शिक्षण घेतात. या राज्यामध्ये आरक्षणाचे लाभ घेऊन ओबीसी एससी एसटी मधून अर्ज केलेल्या जवळपास 40 ते 45% उमेदवारांची निवड ही खुल्या प्रवर्गातून मार्क जास्त पडले म्हणून होते. मेरिट म्हणजे काय तर तुम्ही आरक्षणाचे लाभ सोडून खुल्या प्रवर्गातून निखाळमानानं स्पर्धा करणं हे तुमचं मेरिट आहे. आरक्षणाच्या सवलती घेऊन 50 वेळा स्पर्धा करून 51 स्पर्धेला जास्त मार्क पडणे म्हणजे गुणवत्ता नाही. त्यामुळे जे पॉलिटिकल डिस्क्रिमिनेशन जे होते खुल्या प्रवर्गामध्ये मागासवर्गीयांचं अतिक्रमण करणं हे थांबलं गेलं पाहिजे. जसे मागासवर्गीयांचे घटनात्मक अधिकार आहेत तसे खुल्या प्रवर्गाचे पण आहेत ते मान्य केलं गेलं पाहिजे. आणि हेच बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की 70% ओबीसी मागासांना आणि 30% ओपनला दिलं तर ती समानता होणार नाही. अमागासवर्गीयांना पण 50% वाटा मिळाला पाहिजे मागासवर्गीयांना 50% वाटा मिळाला पाहिजे हीच बाबासाहेबांची धारणा होती. म्हणजे
तुम्ही अमागास ठरण्यासाठीची एक साधी प्रक्रिया आहे की तुम्ही आरक्षणाचे लाभ सोडून ओपन मधनं अर्ज करा. त्यामुळं मागणी काय जरी असली तरी दुसऱ्यांचं आरक्षण जावं आणि आम्हाला मिळावं अशी आमची अजिबात धारणा नाहीये. आमचं म्हणणं एकच आहे की जसे त्यांचे घटनादत्त अधिकार आहेत तसे आमचे देखील घटनात्मक अधिकार आहेत, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. ठीक आहे. तर आपण ऐकत होतात प्रशांत भोसले सांगलीवरून बोलत होते. प्रशांत, मी पुन्हा सांगतो, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी आधीपासून फॉलोअप घेतलेला आहे, त्यांचा अभ्यास आहे याबाबतचा. तर इंडी जर्नल हा एक रीडर फंडेड प्लॅटफॉर्म आहे. आम्हाला तुमच्या ज्या देणग्या येतात, तुम्ही जे पेमेंट करतात त्याच्यावरतीच आम्ही आमचं काम करतो. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता आम्हाला करणं शक्य होतं. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल. ती लिंक वापरून तुम्ही आम्हाला पेमेंट करू शकता. त्याचसोबत मी ही मुलाखत इथंच थांबवतोय. प्रशांतजी, धन्यवाद, तुम्ही विस्तारानं आमच्याशी बोललात, त्याबद्दल तुमचे आभार. तर पाहत राहा Thank you. इंडी जर्नल इन फोकस.